इथे नाही तर दुसरीकडे कीर्तन श्रवण करत असतात. जुने कीर्तनकार दृष्टांत द्यायचे बघा. सेतू बंधन चालू होतं. प्रभू रामचंद्र जेव्हा सीता मातेला शोधण्याकरता लंकेला जाण्यासाठी रामेश्वर पासून एक सेतू ब्रिज तयार करत होते, पूल तयार करत होते, त्यावेळी काय लिहायचे दगडावरती? श्रीराम, आणि पाण्यात टाकायचे. जसं पाण्यात टाकलं तसा तो दगड काय करायचा. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. प्रभू रामचंद्रांना मोठे कुतूहल वाटलं, माझं नाव लिहिलं आणि दगड तरतो. वा, आपण एखादा दगड टाकून बघू. पण काय असतं, वेगळं काही करायचं म्हणलं की माणसं लोकांसमोर करत नसतात. तसं प्रभू म्हणू लागले, ते चालू आहे तिकडे चालू द्या, बाजूला जाऊन एखादा दगड पाण्यात टाकून बघू. घेतला दगड आणि टाकला पाण्यात. जसा पाण्यात टाकला तसा बुडून गेला. अरे म्हणजे जरा वजन जास्त झालंय. थोडा छोटा दगड घेतला, पाण्यात टाकला, तो पण बुडाला. त्याच्यापेक्षा छोटा दगड घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. टरबूजा एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. नारळ एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. सफरचंदा एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. लिंबा एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. सुपारी एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. शेंगदाणा एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. मोहरी एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. म्हणले चला, आपलं काम नाही. म्हणले वळाले तर हनुमंतराय मागे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे हनुमंत कधी आला? पहिल्याच दगडाला आला. अरे म्हणले, तिकडे मी माझ्या नावानं तिकडे दगड करताय आणि इकडे